काल झालेला अहमदाबाद येथील प्लेन क्रॅशचा प्रसंग आपण सर्वांना माहितीच झालेला आहे। या प्लेन क्रॅशमध्ये 265 जणांचा मृत्यू झाला होता। प्रवासी जरी 242 होते तरी केबिन क्रू सोबत एकूण आकडावारी जी आपल्याला समोर आली ती म्हणजे 265 लोक होती। 265 लोक मृत्युमुखी पडले होते। आणि आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या भीषण अपघातानंतर देखील त्यापैकी एक मनुष्य जिवंत राहिला। त्यांनी ते कारण सांगितलं की त्याची सीट सोबत तो बाहेर फेकला गेल्यामुळे तो जिवंत राहिला। अपघातग्रस्तांमध्ये बरेचसे क्रू मेंबर देखील होते। त्यापैकी एक होता दीपक पाठक। दीपक पाठकने ज्या दिवशी फ्लाईट निघणार होती त्याच दिवशी सकाळी त्याच्या आईसोबत त्याचा कॉल देखील झाला होता। त्याच्यामध्ये त्यांनी गप्पा गोष्टी भरपूर केल्या होत्या। त्याच्या बहिणीने हा खुलासा केला की त्या दिवशी सकाळी दीपकने त्यांच्यासोबत कॉल केला होता। परंतु काय वाटलं असेल त्या आईच्या जीवाला जेव्हा तिला ही बातमी समजली असेल? हा त्यांचा शेवटचा कॉल ठरणार होता हे त्यांना माहिती देखील नव्हतं। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ह्या अपघातामध्ये महाराष्ट्रातील 12 जण होते। पुणे, मुंबई, डोंबिवली, पंढरपूर, नागपूर, बदलापूर या ठिकाणाचे देखील लोक त्यामध्ये समाविष्ट होते। अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला भेटायला खुद्द पंतप्रधान मोदी देखील गेले होते। जो मनुष्य वाचलेला होता, एक माणूस जो वाचला होता त्याला देखील भेटायला खुद्द पंतप्रधान गेले होते। आणि आता आपण बघू शकतो की बरेचसे राजकीय नेते देखील आता अपघातग्रस्तांना भेटायला जात आहेत। अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी जात आहेत की कशी परिस्थिती होती। आणि काही लोकांची आता मृत व्यक्ती जे होते त्यांची ओळख देखील पटत नाही, इतका भीषण हा अपघात होता। या अपघातामधून अजून कुठल्या गोष्टी बाहेर येतील ते आपण जाणून घेऊयात। तोपर्यंत न्यूज.साठी मी अंशुक आशिष।